ठाणे वाहतूक पोलीस तर्फे 34वे रस्ता सुरक्षा अभियान 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत सडक सुरक्षा जीवन सुरक्षा अंतर्गत ठाणे शहरामध्ये संपूर्ण महिना रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक शाखेच्या तर्फे करण्यात येत आहे। त्यामध्ये सीट बेल्ट आणि हेल्मेट लावणं किती गरजेचं आहे, वाहतूक विभागाकडून वेगवेगळ्या नियमांचं पालन कशा प्रकारे करावे यासाठी संपूर्ण शहरामध्ये जनजागृती मोहीम सुरू आहे। त्या अनुषंगाने विंटेज कार आणि सुपर बाईक रायडिंगचे आयोजन टॉवर नाका तलावपाळी परिसरात संपूर्ण ठाणे शहरामध्ये करण्यात आले होते। यामध्ये 6 विंटेज कार आणि 70 सुपर बाईक सोबत मोठ्या संख्येने ठाणेकरांची उपस्थिती होती। या स्पर्धेत प्रमुख बाईक रायडर देवदत्त नागे, निखिल मुंबईकर, हॅपी सिंग सोबतच मराठी सिनेसृष्टीतील कलाकार अंशुमन विचारे, ठाणे वाहतूक शाखेचे ब्रँड अँबॅसिडर मंगेश देसाई तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, दत्ता शिंदे यांनी फ्लॅग ऑफ केलाय। त्यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त विनयकुमार राठोड, डीसीपी गणेश गावडे यांच्यासोबतच पोलीस कर्मचारी यांनी बाईक रॅलीमध्ये जनजागृती करून आनंद व्यक्त केलाय। तर ब्लॉग, रील आणि फोटो काढणाऱ्यांनी जनजागृती केली आणि ज्यांनी सहभाग घेतला त्यांना विशेष बक्षिसं देण्यात आले। तसेच बाईक रायडर यांचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला आहे। आज 34वा रस्ता सुरक्षा सप्ताह आम्ही 2024 रोजी साजरा केला आहे, ज्यामध्ये 6 विंटेज कार्स आल्या होत्या आणि त्याचबरोबर जवळपास 70 मोटरसायकल्स सुपर बाईक्स भाग घेतला होता। अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा होता, बायकर्सचा होता। या माध्यमाने आम्ही या राईडचा एक जो उद्देश घेऊन आलो होतो तो हा होता की गाडी कितीही मोठी असो, कितीही महागडी असो, तिला सेफ्टी मेजर्स हे अत्यावश्यक असतात। हेल्मेट घालणे, 4 व्हीलर्समध्ये सीट बेल्ट लावणे हा या सगळ्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असतो, त्या माणसाच्या नाही त्याच्या परिवाराशी निगडीत असतो, म्हणून खूप आवश्यक आहे। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला आमचे अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील साहेब, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता शिंदे साहेब, माझे सहकारी गणेश गावडे डीसीपी झोन 1 आणि माझे सर्व अधिकारी कर्मचारी ट्रॅफिकचे इथं हजर होते। अंशुमन विचारे, मंगेश देसाई या सर्वांनी इव्हेंट फ्लॅग ऑफ केला आणि या इव्हेंटला त्यांनी भरपूर प्रतिसाद दिला। काय नागरिकांना आव्हान कराल आणि कशा प्रकारे सुरक्षा बाळगावी, काय ठोस उपाय करणार आहे का? या जे इव्हेंटच्या माध्यमाने आम्ही केवळ हाच आवाहन करणार आहे सर्वांना की हेल्मेट, सीट बेल्ट त्याचबरोबर ट्रॅफिकचे रूल्स हे फॉलो करणे अत्यावश्यक आहे। केवळ आपण आपलं स्वतःला सुरक्षित नाही करत, आपल्या देशाचे, आपल्या परिवाराचे उज्ज्वल भवितव्यासाठी ते अत्यावश्यक आहे। आपल्यासाठी, आपल्या आजूबाजूच्या नागरिकांसाठी ते आवश्यक आहे। सर, आज तुम्ही बाईक रायडिंग केली, काय अनुभव वाटला पूर्ण ठाणे शहरामध्ये? खूप सुंदर अनुभव होता। प्रत्येक ठिकाणी लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी स्वागत केलं आणि लोकांना खूप आनंद झाला, कारण एवढ्या महागड्या बाईक्स आहेत, सगळ्या एकत्र पाहून रूल्स फॉलो करत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जाताना लोकांना सुद्धा खूप आनंद वाटला, त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार। रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि सुरक्षितता राखून वाहतुकीच्या रहदारीच्या नियमांचे पालन करून सर्व वाहनं चालवीत याकरता या विंटेज कार्सचं आणि मोटरसायकल बाईक रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली होती। या ठिकाणी आम्ही 2 व्हीलर्सवर काही रायडर्ससोबत प्लेयर रायडर्स पण बसले होते, त्यांनीही हेल्मेट घातलेले होते दोघांनी पण। याच्यामध्ये हाच मेसेज द्यायचा होता की मागं बसणाऱ्यांनाही हेल्मेट घालायचे, तसंच जे 4 व्हीलर्समध्ये बसणारे आहेत त्यांनी समोर बसणारे तर सीट बेल्ट लावतीलच, परंतु मागं बसणाऱ्यांनीही सीट बेल्ट लावावेत। हे नियम हे पोलिसांनी बळजबरीनं लादण्यासाठी नाहीत, तर स्वतःहून स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी पाळण्यासाठीचे आहेत। हा संदेश देण्यासाठी ही रॅली घेण्यात आली। लोकांचा फार उत्स्फूर्त सहभाग यासाठी राहिला। प्रत्येक चौकामध्ये गर्दी जमून पाहत होते, व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते, फोटोग्राफ्स काढत होते, सर्वांना चेअरअप करत होते। तर नागरिकांनी या अभियानांतर्गत जो आमचा उद्देश आहे तो सफल व्हावा यासाठी सुरक्षिततेनं वाहनं चालवावी हा एक संदेश सर्वांना देऊन मी शुभेच्छा देतो वाहतूक विभागाला। थँक्यू।